चीनने नुकताच एक दावा केलेला आहे आणि त्यानुसार चीनने असं सांगितलं आहे की आम्हाला कोरोना व्हायरसवरती पूर्णपणे नियंत्रण प्रस्थापित करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे। डिसेंबर महिन्यामध्ये साधारणतः 15 डिसेंबरला कोरोना व्हायरसचा पहिला बळी हा चीनमध्ये गेला। त्यानंतर जवळपास पुढच्या 2.5 महिन्यांमध्ये चीनमध्ये 80,000हून अधिक लोकांना कोरोना व्हायरसचं संक्रमण झालं। 3,500हून अधिक लोक चीनमध्ये याच्यामध्ये मृत्युमुखी पावले आणि आता ह्या 2.5 महिन्यानंतर चीनने असा दावा केलेला आहे की आम्हाला कोरोना व्हायरसवरती वेळीच नियंत्रण प्रस्थापित करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार आता हा थांबलेला आहे असा दावा जरी चीनकडनं केला जात असला तरी देखील चीनला याचा सगळ्यात मोठा जो फटका बसलेला आहे तो त्यांच्या अर्थव्यवस्थेला बसलेला आहे आणि आजच्या घडीला चीनमधले 50% जास्त जे उद्योग आहेत ते पूर्णपणे बंद पडलेले आहेत। चीनमध्ये कोळशाचा जो वापर होता किंवा कोळशाचा जो खप होता हा जवळपास 75% कमी झालेला आहे आणि म्हणूनच नासा ही जी अमेरिकेची एक स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे त्यांनी काही सॅटेलाइट पिक्चर्स घेतले आणि या सॅटेलाइट पिक्चर्स मधनं असं समोर आलं की चीनमधलं जे प्रदूषण आहे हे 50% जास्त कमी झालेलं आहे। याचं कारण असं आहे की चीनमधले उद्योगधंदे हे आता मोठ्या प्रमाणावरती बंद पडलेले आहेत आणि आजच्या घडीला देखील चीनमधले साधारणतः 20% उद्योगच हे आता हळूहळू सुरू होण्याच्या मार्गावरती आहेत। कामगार आता हळूहळू त्यांच्याकडे फॅक्टरीजमध्ये जायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि याचा सगळ्यांचा जो फटका आहे हा प्रामुख्याने चीनच्या निर्यातीला बसलेला आहे। चीनची जी निर्यात आहे 20% घटलेली आहे। त्यामुळे चीन हा जो संपूर्ण जगाच्या सप्लाय चेनचा एक अत्यंत महत्वपूर्ण भाग होता, ही सप्लाय चेन जी आहे ही सप्लाय चेन पूर्णपणे डिस्ट्रॉय ही होऊन गेलेली आहे आणि आज युरोपमधल्या आणि अमेरिकेमधल्या ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत की ज्या चीनकडनं मिळणाऱ्या कच्च्या मालावरती त्यांचा पक्का मालाचं तयार करणं हे पूर्णपणे अवलंबून होतं, त्या कंपन्यांसमोर आता मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे की आता ही सप्लाय चेनचं जे नुकसान झालेलं आहे ते कोण भरून काढणार, चीनला पर्याय हा कोण असू शकतं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि आता आंतरराष्ट्रीय समुदाय विशेषतः अमेरिका आणि युरोपियन देश चीनला पर्याय म्हणून भारताकडे त्यांनी पाहायला सुरुवात केलेली आहे आणि विशेष करून काही महत्वाचे उत्पादनं ज्यामध्ये आपण असं म्हणू की महिलांचे वस्त्र असतील किंवा त्याचप्रमाणे ज्वेलरी असेल, लेदर प्रोडक्ट्स असतील, फर्निचर असेल, रबर असेल, सिरॅमिक्स असेल, केमिकल्स असेल, अशा स्वरूपाचे आणि ऑटोमोबाईल्स विशेष म्हणजे अशा स्वरूपाचे जे सगळे उद्योग आहेत आणि त्यासाठी लागणारा जो महत्वाचा कच्चा माल आहे तो सप्लाय जो चीनकडनं होत होता त्यासाठी आता पर्याय म्हणून भारताकडे बघण्याचा विचार चाललेला आहे। त्यामुळे भारतासाठी ही एक सुवर्ण संधी आहे की भारत हा खरं तर ह्या मोठ्या सप्लाय चेनचा भाग नव्हता, तो प्रामुख्याने चीन होता, परंतु आता भारताला चीनची जागा घेण्याची एक उत्तम संधी येत्या काळामध्ये उपलब्ध होणार आहे। आपण कशा पद्धतीने या संधीचा फायदा घेतो हे आपल्याला लक्षात ठेवणं किंवा याच्यावरती आपलं पुढचं जे यश आहे ते निर्भर राहणार आहे। यापूर्वी जेव्हा सार्स सारखा जो कोरोना व्हायरस होता तो आलेला होता त्यावेळेला चीनचं जे एकूण जागतिक जीडीपी आहे त्यामधला चीनचा जो वाटा होता तो साधारणतः 8% एवढा होता, परंतु आज जेव्हा कोविड-19 हा जो आत्ताचा कोरोना व्हायरस आहे त्याच्या प्रसाराच्या दरम्यान चीनचा हा जागतिक जीडीपी मधला वाटा हा 20% होता। त्यामुळे चीनच्या अनेक देशांबरोबर ज्या पद्धतीचे अब्जावधी डॉलर्सचे व्यापार होते, जसा अमेरिकेबरोबर त्यांचा 700 अब्ज डॉलरचा व्यापार होता, जपान बरोबर 450 अब्ज डॉलरचा व्यापार होता, युरोपियन देशांबरोबरचा त्यांचा अब्जावधी डॉलरचा व्यापार होता, या सगळ्या व्यापारांवरती फार मोठ्या प्रमाणावरती परिणाम झालेला आहे आणि तो परिणाम झालेला असल्यामुळे आता युरोपियन देश आणि अमेरिका चीनला पर्याय शोधण्याच्या प्रयत्नांमध्ये आहे आणि याचे पुरावे हे आता आपल्याला मिळायला लागलेले आहेत। विशेष म्हणजे गेल्या 1 महिन्यांमध्ये युरोपियन देशांकडनं आणि अमेरिकेकडनं भारतामधनं कशा पद्धतीने कच्चा माल मिळू शकतो या संदर्भातल्या इन्क्वायरीज किंवा चौकशा या आता सुरू झालेल्या आहेत। विशेष म्हणजे गार्मेंट्समध्ये, लेदर प्रोडक्ट्समध्ये आणि ऑटोमोबाईल मध्ये लागणारे जे स्पेअर पार्ट्स आहेत त्या संदर्भामध्ये, रबर असेल, सिरॅमिक्स असेल, या संदर्भामधले प्रामुख्याने काही कच्चा माल भारताकडनं प्रोव्हाइड केला जाऊ शकतो का, या संदर्भामधल्या करोडो रुपयांच्या ज्या काही ऑर्डर्स आहेत या संदर्भातल्या इन्क्वायरी ज्या आहेत, चौकशी ज्या आहेत या आता भारताला सुरू झालेल्या आहेत। विशेष म्हणजे मलेशिया सारख्या देशांनी जवळपास 50 लाख
मास्कचा सप्लाय करावा, जे मास्क कोरोना व्हायरसच्या काळामध्ये आता आपण सगळेच जण वापरतो आहोत, हे मास्क जे आहेत ते मलेशियाने सप्लायसाठी भारताला मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट दिला, परंतु मलेशियाला आपण सध्या निर्यात न करत असल्यामुळे आपण ते प्रोव्हाइड करू शकत नाहीये. पण इतरही देश आता भारताकडे एक मोठा पर्याय म्हणून बघायला लागलेले आहेत. याचा निश्चितपणे फायदा भारताला त्यांच्या मेक इन इंडियासाठी होणार आहे. आपल्याला जर आता ही घडी अशी आहे की ज्यामध्ये आपण आपली निर्यात जी आहे ती वाढवू शकतो. भारताचं उद्दिष्ट आहे की जागतिक निर्यातीमध्ये भारताचं जे पर्सेंटेज आहे किंवा आपल्याला साधारणतः 2% आपली जो पर्सेंटेज आहे ते वाढवायचं आहे निर्यातीमधलं, ते आपल्याला वाढवण्याची ही एक अत्यंत सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. आता त्यासाठी आपले जे निर्यातदार आहेत त्यांना आपण कशा पद्धतीच्या सवलती देतो हे फार महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला हे पण बघावं लागणार आहे की भारतात जसं चीनला पर्याय म्हणून भारताकडे पाहिलं जात आहे, तसंच दक्षिण पूर्व आशियाई देश आहेत ते देखील कच्चा माल पुरवण्यामध्ये अत्यंत अग्रेसर आहेत. विशेषतः कंबोडिया सारखा देश आहे, व्हिएतनाम सारखा देश आहे, हे देखील कच्चा मालाचा पुरवठा करण्यामध्ये अत्यंत अग्रेसर आहेत. त्यामुळे जर भारताने या संधीचा फायदा घेतला नाही तर निश्चितपणे याचा फायदा कंबोडिया किंवा व्हिएतनाम हे घेऊ शकतात. विशेष म्हणजे गेल्या 2 वर्षांपासून चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये जे व्यापार युद्ध चाललं होतं त्याचा बऱ्याच प्रमाणात फायदा हा आता भारताला व्हायला लागलाय. अनेक अमेरिकन कंपन्यांनी चीनकडनं कच्चा माल घेण्याऐवजी भारताकडे पर्याय म्हणून बघायला सुरुवात केलेली आहे. एवढंच नाही तर दक्षिण कोरियाची जी सॅमसंग सारखी मोठी कंपनी आहे, ह्या सॅमसंग कंपनी आपले मोबाईल 100% मोबाईल जवळपास हे चायनामध्ये बनवत होते आणि तिथनं त्याची निर्यात होत होती. आता सॅमसंगने देखील चायनामधनं आपला जो प्लांट आहे तो बंद करण्याचा आणि तो दिल्लीच्या जवळ नोएडामध्ये, उत्तर प्रदेश नोएडामध्ये त्यांनी हा मोठा प्लांट सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि पुढच्या काही काळामध्ये साधारणतः 50% सॅमसंगची निर्यात जी आहे ती नोएडामधनं होणार आहे. त्यामुळे आपण पाहिलं पाहिजे की आता व्यापार युद्धामध्ये चीन आणि अमेरिकेच्या व्यापार युद्धामध्ये अमेरिका पर्यायी स्त्रोत म्हणून भारताकडे तिने पाहायला सुरुवात झाली होती. आणि जर आपण 2018-19 आकडेवारी पाहिली तर आपल्याला असं जाणवतं की 18-19 मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातला जो व्यापार होता हा साधारणतः $90 अब्ज एवढा प्रचंड हा व्यापार होता. आणि 18-19 मध्ये आपण चीननं मागे टाकलेलं आहे आणि आपण अमेरिकेचा सगळ्यात मोठा व्यापार भागीदार बनलेलो आहोत. 2018-19 वर्ष हे भारतासाठी ऐतिहासिक वर्ष आहे, कारण पहिल्यांदा अमेरिका आणि चीन यांच्यातल्या व्यापारामध्ये आपण चीनला मागे टाकत अमेरिकेचा सगळ्यात मोठा भागीदार बनलो आहोत. आपल्याला हा जो ट्रॅक आहे हा पुढे जाऊन ठेवता येण्यासारखा आहे. विशेष म्हणजे याच वर्षी भारताचा जो चीन बरोबरचा व्यापार होता हा देखील $90 अब्ज होता, परंतु या व्यापारामध्ये $57 अब्ज व्यापार तूट होती जी चीनच्या बाबतीत आहे. आता आपल्याला ही व्यापार तूट कमी करण्याची एक मोठी सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. विशेष म्हणजे गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये आपल्याकडे केंद्र सरकारने काही महत्वपूर्ण स्टेप्स घेतल्या. विशेष म्हणजे आपल्याकडे जे औषधं निर्माण भारतामध्ये होतात, या औषधांसाठी लागणारा जो कच्चा माल आहे हा प्रामुख्याने आपल्याला चीनकडनं येत होता, परंतु आपण $2 अब्ज पर्यायी व्यवस्था निर्माण केलेली आहे. म्हणजे आपलं जे परावलंबित्व चीनवरती होतं औषधासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी ते कमी करण्यासाठी आपण एक अत्यंत महत्वपूर्ण पर्यायी योजना ही आता पुढे आणलेली आहे. आणि आपण अशा अनेक स्टेप्स घेतल्या की जेणेकरून भारताचं परावलंबित्व चीनवरचं जे आहे ते कमी होईल. आपल्याकडचे जे छोटे उद्योगधंदे आहेत यांना आता मोठा फायदा होणार आहे, कारण चीनकडच्या ज्या वस्तू होत्या त्या स्वस्त दरामध्ये आणि फार मोठ्या मुबलक प्रमाणामध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध होत होत्या. जवळपास 40% भारतीय बाजारपेठ ही चीनी वस्तूंनी व्यापलेली होती. मग ते होळीचे रंग असतील, संक्रांतीचे पतंग असतील, दिवाळीचे फटाके असतील किंवा गणपतीच्या मूर्ती असतील, या सगळ्या चीनकडनं बनवल्या जायच्या आणि त्या भारतामध्ये अत्यंत स्वस्तात मिळायच्या आणि त्यांची स्पर्धा आपले जे स्थानिक उद्योगधंदे आहेत ते करू शकत नव्हते. त्यामुळे आता आपल्या स्थानिक उद्योगधंद्यांना फार मोठा वाव आहे की ती ही पोकळी निश्चितपणे भरून काढू शकतात. त्यामुळे आपण आपल्या चीनवरचं जे परावलंबित्व आहे ते निश्चितपणे येत्या काळामध्ये कमी करू शकतो. पण हे आता आपल्याला विचार करावा लागेल की आपण कशा पद्धतीने निर्यातीसाठी, व्यापारासाठी आवश्यक सवलती या आपल्या निर्यातदारांना देतो, त्यांना कशा पद्धतीने कर्ज, हे मुबलक कर्ज त्यांना लवकरात लवकर कसं उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून देखील सरकारने विचार केला पाहिजे. मला असं वाटतं की आपल्याकडे उपलब्ध असलेलं स्किल्ड मॅन पॉवर जे आहे, त्याचप्रमाणे आपल्याकडे उपलब्ध असलेला स्वस्तामधला जो मजूर वर्ग आहे, कामगार वर्ग आहे,
चीनच्या तुलनेमध्ये ही भारताची फार मोठी ऍसेट आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की येत्या काळामध्ये जो सप्लाय चेन आहे, जगातली जी सप्लाय चेन आहे की ज्याच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावरती कच्चा माल हा युरोप आणि अमेरिकेला पुरवला जातो, या सप्लाय चेनचा भारत एक महत्वपूर्ण भाग होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे चीनची अर्थव्यवस्था जी पूर्णपणे घसरलेली आहे त्याचा फायदा अनेक प्रमाणामध्ये भारत घेऊ शकतो. भारताला या संधीचं सोनं हे येत्या काळामध्ये करावं लागणार आहे.